41 झालीत माझ्या मते. आज बुधवार 19 जून, द्वादशी आहे. आता कालची निर्जला एकादशी झाली. द्वादशीचंही महत्त्व खूप असतं. तर सगळ्यांना शुभेच्छा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण 41वा श्लोक पाहिलेला होता की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या बाबतीत यांचं वर्गीकरण जे केलेलं आहे ते प्राकृतिक किंवा स्वाभाविक गुणांद्वारे केलेलं आहे, त्यांच्या स्वभावानुसार केलेलं आहे. आणि म्हणून आता प्रत्येकाचं कर्तव्य आपल्याला पाहायचे. आज 42वा श्लोक आहे. शमोदमस्तपशौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं. थोडंसं घाईघाईत आपण पाहिलेलं होतं की शम म्हणजे अंतरिंद्रिय संयम, त्याला शम असं म्हणतात किंवा त्याला शांती म्हटलेलं आहे. आणि दम म्हणजे बाह्येंद्रिय संयम किंवा आत्मसंयम. आणि तप, शौच, क्षांती म्हणजे सहनशीलता, आर्जव म्हणजे रुजुता, सरळपणा, सगळ्यांची सरळपणानं वागणे. आणि ज्ञानम, ज्ञान आणि विज्ञान. तसंच आस्तिक्यम म्हणजे परमेश्वरावर, वेदांवर विश्वास, श्रद्धा असणं, आस्तिक्यम. ही सगळी ब्राह्मणाची कर्म आहेत. म्हणजे शांती किंवा शम, आत्मसंयम, तपश्चर्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांवर ब्राह्मण कर्म करतात किंवा ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. शांती, क्षमा, तपश्रद्धा, ज्ञान, विज्ञान, निग्रह, रुजुता आणि पावित्र्य, ब्रह्मकर्म स्वभावता. सगळी ही स्वभावता कर्म आहेत. ही आलेलीच आहे, ती आपोआप आपल्यामध्ये रुजलेली आहेत. तीच आपण चालू ठेवणं ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. वामन पंडित म्हणतात तपक्षमा दमक्षम शौचास्तिक्य अवक्रता. रुजुताला यांनी अवक्रता म्हणजे कुठेही वाकडेपणा नाही. ज्ञान विज्ञान या झाल्या विप्रवर्णासह क्रिया. क्रिया म्हणजे अर्थात कर्तव्य. संत तुकाराम म्हणतात तप प्रथम विप्राचा गुणदायक मोक्षाचा क्षमे विण नाश त्याचा होता फळ ना लागे. ब्राह्मणाजवळ ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या पाहिजेच आहेत. तप पाहिजे, त्यानंतर क्षमा पाहिजे, आणि या 2 गोष्टी गुणदायक आहेत मोक्षाच्या. म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी हे गुण आवश्यक आहेत. होता फळ ना लागे शमदम काशास्तव
घ्यावा इंद्रियांचा जीव, शौच तैसाच स्वभाव, आस्तिकाचा पाहिजे. मुख्य म्हणजे जो आस्तिक आहे त्याच्या ठिकाणी शौच हे महत्त्वाचं आहे. नवे भूतांसी वाकुडा, ज्ञाने नव्हे विषयी वेडा, वक्ता विज्ञान पवाडा, सांगे जगतारणी. आणि कुठल्याही प्राणीमात्राशी तो वाकडेपणानं वागणार नाही, किंवा त्याचं ज्ञान आहे म्हणून तो विषयांशी कधी वेडा झालेला नाही, विषयांकडे आकृष्ट झालेला नाही. आणि वक्ता विज्ञान पवाडा, सांगे जगतारणी. जगाचं तारण कोणामुळे होत असेल तर या ब्राह्मण वर्णामुळं होतंय आणि त्याच्या या सगळ्या गुणांमुळं होते. क्रिया ब्राह्मणा प्रथम, सांगे पार्था पुरुषोत्तम, पुढे क्षत्रियाचे नेम, तुका वर्णे स्वानंदे. मुक्तेश्वर म्हणतात, शमदम तप आचार, शुची शांती आर्जव पर, ज्ञान विज्ञान आस्तिक्य स्थिर, हे कर्म गा ब्राह्मणाचे. ते या सगळे ब्राह्मणाची ही कर्तव्य किंवा कर्म आहेत असं सांगतायत मुक्तेश्वर. आता मोरूपंत म्हणतात, आस्तिक्य शोच आर्जव, शमदमधारण तसेची शांतीचे, विज्ञान दान तप स्वाभाविक, कर्म हे द्विजातीचे. द्विज का म्हणलं तर त्याचा दोनदा जन्म होत असतो, एकदा मातेच्या उदरातून आणि दुसरा पुन्हा उपनयन होतं त्यावेळेला, त्याचं नाव बदललं जातं, म्हणून हे कर्म द्विजातीचे आहे. चव्हाण म्हणतात, शमदम तपशुद्धी क्षमा सरळपणा, शमदम तपशुद्धी क्षमा सरळपणा, सहजच ब्रह्मकर्म ज्ञान विज्ञान आस्तिकपणा, सहजच ब्रह्मकर्म ज्ञान विज्ञान आस्तिकपणा. तुलसीदास म्हणतात, शमदम तपसो पुनी सरलता, और शांती, आस्तिक्य ज्ञान विज्ञान यह, ब्रह्मकर्म की भाती. ब्रह्माला हे आवडतात, ब्रह्मकर्माला आवडतात. प्रज्ञानानंद म्हणतात, शमदम तप आणि शुचिता, श्रद्धा अवक्रता आणि शांती, ज्ञान आणि विज्ञान कर्म नव, ब्राह्मण वर्ण सिद्ध होती. ब्राह्मणाचं वर्ण यांनी सिद्ध होतोय या सगळ्या गुणांनी. म्हणजे कुठली जात हे आपल्याला जात नाहीच आहे, पण वर्ण ओळखण्यासाठी गुणांवरून ओळखता येतं की ही व्यक्ती ब्राह्मण वर्णाची आहे. शंकराचार्य म्हणतात, ज्याची व्याख्या पूर्वीच केलेली आहे. काय केलेली आहे की शम आणि दम, त्याचप्रमाणे शारीरिक भेदानं 3 प्रकारचे तप, आपल्याला 17व्यात 3 प्रकारचं तप सांगलेलं आहे, शारीर मानस आणि वाङ्मय. तर आणि 2 प्रकारचं शुचित्व, बाह्य शुचित्व आणि अंतर्शुचित्व. क्षांती म्हणजे क्षमा, दुसऱ्याला क्षमा करणं याच्यासारखा गुणच नाही आहे. म्हणून पृथ्वीचं उदाहरण दिलं जातं की पृथ्वी ही इतकी क्षमाशील आहे की या ब्रह्मांडामध्ये सगळेजण तिला पायाने तुडवतात म्हणू किंवा पाय लावतात, तिच्यावरून चालतात, किती उड्या मारतात, सगळं करतात, पण ती सगळं सहन करते. आणि तिचा जर हा क्षमाशीलता गुण आपण घेतला तर आपण पृथ्वीसारखे विशाल हृदयी होऊ शकतो. म्हणून क्षमा, आर्जव, अंतःकरणाचा सरळपणा, कुठंही वाकडेपणा नाही, वक्रता त्याला माहीतच नाही, ज्ञान विज्ञान आणि आस्तिकता, शास्त्रवचनावर श्रद्धा विश्वास, ही सगळी ब्राह्मणाची स्वाभाविक कर्म आहेत, म्हणजेच ब्राह्मण वर्गाची कर्म आहेत. स्वभावानुसार उत्पन्न होणाऱ्या गुणांनी ती विभक्त केली आहे. स्वभाव प्रभवैर गुणैही प्रविभक्तानी 41व्या श्लोकात सांगणार आहेत पुन्हा. म्हणजे जी गोष्ट स्वभाव जे आहे ती कुणी बदलू नाही शकत, ती तशीच राहणार आहे, पण ती टिकवणं, ती जोपासना करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आता सत्व रज तम या गुणांच्या आस्तिक्यामुळं या वर्णांचा जन्म झाला आणि प्रत्येक वस्तू मात्र, जीव मात्र हे त्रिगुणात्मकच आहे. आता कालपासून परवापासून आपण पाहतोय
की त्रिगुण हे सगळ्याचा बेस आहेत, मूळ पाय आहेत. आणि त्यातले त्यात ज्या गुणाचं आधिक्य असेल, जन्मोजन्मीच्या संस्कारानं ते दृढ झालं असेल, त्याच्यावरून ते गुणाकडं कसे आहेत हे ओळखलं जातं. त्याची वृत्ती, त्याचा स्वभाव सगळं त्या सत्वगुणाच्या किंवा गुणांच्या आधिक्यामुळं होत असतं. ब्राह्मणाच्या ठिकाणी सत्वगुण अधिक आहे. आजच सकाळी वाचत होते, खरं मला ते अगदी सांगायचं होतं की प्रत्येक युगामध्ये सुद्धा कुठला गुण अधिक आहे. तर पहिला सत्ययुगामध्ये सत्वगुण अधिक होता. नंतर द्वापर, त्रेता यामध्ये एक एक गुणाची थोडी भर पडली की सत्य अधिक रज, नंतर रजोगुण, आणि शेवटी आता कलियुगामध्ये तमोगुणाचा जास्त हे प्रसार झालेला आहे. पण वैश्य जे झाले ते रज आणि तमोगुणांनी, ब्राह्मण जे झाले ते सत्वगुणांनी, आणि शूद्र जे झालेले आहेत त्यांच्या ठिकाणी तमोगुणाचं आधिक्य जास्त येतं. म्हणजे या वर्णत्रयाच्या सेवेचा प्रश्न जेव्हा उत्पन्न झाला तेव्हा सेवेकरी म्हणून हा चौथा वर्ण शूद्र निर्माण झालेला आहे. आणि धार्मिक कर्माचं आचरण, मार्गदर्शन, अध्यापन, अध्ययन, यजन, याजन या सगळ्याची जबाबदारी घेऊ शकणारा, त्याची आवड असणारा असा हा ब्राह्मण आहे. आता आपल्याला सगळी त्याची पुन्हा कर्म आपल्याला अधिक शिकायची आहेत. किंवा क्षत्रिय म्हणलं की शौर्य, अनुशासन, संरक्षण, पराक्रम हीच उपजतच हे गुण त्यांच्याकडे असतात, धाडस. आणि मग असे जे गुण आहेत तो क्षत्रिय बनला. व्यापार, गोरक्षण, शेती, पशुपालन, व्यापार याची आवड असणारा तो वैश्य म्हणजे व्यापारी. आणि यापैकी कोणतंही काम करण्याची ज्याला आवडच नाही, क्षमताही नाही, पण मग जो सेवा करू शकतो चांगली, त्याला शूद्र. आता शूद्र हा शब्द आपण क्ष नाही लावायचा तिथे. क्षुद्र म्हणजे हीन, पण शूद्र हा एक वर्ण आहे, शला उकार येतो. आणि हा कसा आहे वर्ण तसा म्हणलं तर मी तर म्हणते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण पाहतो की मोठी व्यक्ती आहे किंवा वडील जे आहेत ते सगळ्या कुटुंबाची जबाबदारी हे करत असतात. आई जी आहे ती मुलाबाळांचं सगळ्यांचं संगोपन करणं, सगळ्यांना खायला प्यायला देणं हे करत असते. अजून एखादी व्यक्ती काहीतरी कामधंदा, व्यापार, व्यवसाय करत असते. आणि आपल्या घरातलीच एखादी व्यक्ती वृद्धांची, मोठ्यांची सेवा करत असते. तो तिला गुणधर्म आवडतो, कुणी सांगावं नाही लागत की हे मला कर. मग एका घरामध्ये 4 वर्णाचे लोक असू शकतात. तसं ज्याच्याकडं जो गुण आहे तो त्या वर्णाचा आहे, एवढं आपण साधं लक्षात ठेवायचं. आता परमेश्वराला हे सगळे सारखेच आहेत. परमेश्वरांनी ब्राह्मण श्रेष्ठ क्षत्रिय असं काही मानलेलं नाही. त्यांनी सगळ्यामध्ये सारखेपणा ठेवलेला आहे. शारीरिक बौद्धिक क्षमतेचा विचार करून किंवा त्याच्या ठिकाणी असणारी निष्ठा, श्रद्धा, प्रामाणिकपणा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या त्याच्यावर अवलंबून आहेत. पण आत्मरूपानं सगळ्यांच्या ठिकाणी भगवंत एकसारखाच आहे की नाही. म्हणून या त्रिवर्णाबरोबर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रिवर्णाबरोबर चौथ्या वर्णाचा सुद्धा भगवंतांनी स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून ज्ञानदेव एक सुंदर असं समर्पक दृष्टांत देतात. ते काय म्हणतात बघा, किती सुंदर सांगितलेलं आहे ज्ञानदेवांनी. जैसा फुलाचे निसांगाते तांतू तुरविजे श्रीमंते, तैसे द्विज संगेत शूद्राते स्वीकारी श्रुती. ज्याप्रमाणे श्रीमंत हे काल सांगितलं होतं उदाहरण की फुलांच्या हाराबरोबर दोराही गळ्यात घालतो, भगवंतसुद्धा ते स्वीकारतो. त्याप्रमाणे हा जो ब्राह्मण आहे हा श्रेष्ठ कसा आहे, श्रेष्ठ नव्हे त्याच्याकडचे कोणते गुण आहेत हे आपण पाहिले. आता 43वा श्लोक बघूया. शौर्यंतेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्यपलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम. आता बघा, शौर्य ज्याच्या ठिकाणी शौर्य आहे, पराक्रम आहे,
तो अगदी डोळे झाकून क्षत्रिय समजावा. म्हणून आणि तेज, त्याच्या ठिकाणी एक तेजस्विता जास्त असते, तेज असतं, शक्ती ज्याला म्हणू आपण काही. आणि धृती, काल परवा आपण पाहिलेले धृतीचे 3 प्रकार. निश्चय, धारणाशक्ती ही त्याच्याकडे चांगली आहे. आणि दाक्षम म्हणजे दक्षता, ज्याला अलर्ट म्हणतो आपण, की अगदी एवढीशी टाचणी पडली तरी त्याच्या लक्षात येईल की हा, या ठिकाणी काहीतरी गडबड आहे. तर म्हणून दाक्षम. आणि युद्धे च अपि अपलायनम, एवढा मोठा एक संधी आहे बघा. युद्धे च अपि अपलायनम. आणि युद्धाच्या ठिकाणी किंवा युद्धाच्या प्रसंगी पलायन न करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. मागे मी कधीतरी सांगितलेली होती बघा एक कथा, की जो रणांगणावर स्वीकारलेली आपली कर्तव्य जे आहे त्यासाठी रणांगणावर जातो आणि रणांगणावर धारातीर्थी पडणं हे स्वतःचं कर्तव्य समजतो. तिथून कधी पलायन करणार नाही की नाही माझी मुलं घरी आहेत, मला लहान मुलगा झालेला आहे, त्याला भेटायला जाऊ देत, हे युद्ध काय चालूच राहील. नाही, त्याच्या मनात फक्त एकच ध्येय असतं की या युद्धामध्ये जिंकायचे, आपल्या भूमीसाठी, मातृभूमीसाठी आपण आपले प्राण पणाला लावायचेत, एकच ध्येय असतं. आणि त्यामुळं युद्धातून तो कधीही पलायन करत नाही. अजून त्याचे गुण काय आहेत? दानम, दान देणं. आणि ईश्वर भावहाच, ईश्वर म्हणजे आपलं सगळ्यात परमेश्वर परमात्मा जो आहे त्याच्या बाबतीत भाव म्हणजे अत्यंत भक्ती आणि भाव असणं ईश्वराच्या ठिकाणी. हे सगळे क्षात्रम कर्मस्वभावजम, ही सगळी क्षात्राची म्हणजेच क्षत्रियाची कर्तव्य स्वभावता जन्माला आलेली आहेत. जन्मतःच त्याला ती स्वाभाविक गुणानुसार प्राप्त झालेली आहेत. ती काही कुणी त्याच्यावर लादलेली किंवा असं नाही आहे. मग या गुणांनी जो युक्त असेल त्याला क्षत्रिय म्हणायचं. म्हणून मी आत्ता जे सांगितलं की एकाच घरातला एक मुलगा जातो कुठेही, एअरफोर्स, मिलिटरी, नेव्ही, कशामध्ये जाईल तो, म्हणजे तो क्षत्रिय झाला. एक मुलगा, आता हल्ली इतकी मुलं नाही आहेत पण पूर्वीच्या काळी होती, मग एक मुलगा अध्यापनाचं काम करील, तो झाला ब्राह्मण. एखादा व्यवसाय करील, तो झाला वैश्य. आणि एखादा नाही त्याला अभ्यासात लक्ष लागत, नाही बाकीचं काही करत, डोकं चालत, आवडच नाही, पण कला, कुसरी, सगळ्यांची सेवा, हे त्या शूद्राला जमतं. म्हणजे एका घरातली, अगदी मुलगाच असं नाही, एका घरातली व्यक्ती म्हणू आपण, 4 तरी व्यक्ती नक्कीच असतात. आई वडील, मुलगा मुलगी कोणतरी, किंवा त्यांचे आई वडील, असं कोण ना कोणतरी असतंच. मग या प्रत्येकाकडे जे गुण असतील त्यानुसार त्याचा वर्ण ठरवायचा. इतकं सोपं गणित सांगितलेलं आहे भगवंतांनी. शौर्य धैर्य प्रजा रक्षा युद्धीहि अपलायनम दातृत्व दक्षता तेज क्षात्रकर्म स्वभावता. ही क्षात्राची सगळी कर्म स्वभावता आहेत. संत तुकाराम म्हणतात, शौर्य तरी रणधीर तेजे शस्त्रांची तिखट परिधारणा चोखट जाणे न्याय अन्याय दक्ष जैसा दक्षापरी. दक्ष प्रजापती आहे ना, तो सगळीकडे लक्ष ठेवतो, तो दक्ष असतो, त्याच्यावरून दक्ष शब्द निघालाय असं म्हणतायत ना तुकाराम. दक्ष जैसा दक्षापरी युद्धी पळवणे वैरी. युद्धामध्ये वैऱ्यांना पळवण्याचं काम करायचंय, स्वतः नाही पळायचं. दाता जेवी धरेवरी पुण्यश्लोक जगासी सेवा महंताची जाणे तद्वत मन देवा अर्पणे. छान सांगितलं, ईश्वर भाव. ही गानवती लक्षणे जगदोद्धार गुरुतो राज्या अंती नरकतया बोलणार पावे क्षया सुख साम्राज्य आले तुकी एकत्व. या तुकारामाच्या ठिकाणी हे सगळं एकत्व आलेलं आहे. म्हणजे जो क्षत्रिय आहे त्याच्या ठिकाणी हे एकत्व आलेलं आहे.
उद्धवचंद घनांचा आज बघूया. एकपणे सुप्रसिद्ध जसा हरिप्रांमुख रात्री जसी रवी तेजे, धैर्यत जसा कनक कनकाचळ दक्ष, समस्त ही जाणुनी जाण उरीजे. युद्धी उभा तुकडे जहले, जाहले गत प्राण अवश्य शरीरची झुंजे. दान अवंचक ईश्वर भावही, सत्यगुणी असे शोभती राजे. मला एकदम आठवण झाली शिवाजीच्या काळातले सगळे जे मावळे होते. मग तो तानाजी असेल, आपल्या मुलाचं लग्न सोडून सुद्धा ज्यांनी आपलं शिर हे पणाला लावलेलं आहे आणि त्यांचे शिर उलटून पडलं, शत्रूंनी मारलं तरी त्यांचे हात चालू होते. म्हणजे हे शौर्य पणाला लावणं, ही जी ज्याच्याकडं कौशल्य आहे, हे ज्याच्याकडं गुण आहेत, तो अर्थातच क्षत्रिय. आठल्य म्हणतात, धृती शौर्य दान तेज ही करणे, नच पाठ दाखविता युद्ध. दाक्षिण्य ईश भक्ती हे, क्षत्रिय कर्म बा स्वयंसिद्ध. मिरजकर म्हणतात, शौर्य तेज धृती दाक्ष संग्रामी, संग्रामी अपलायनम. दान ईश्वर भक्ती हे, स्वभावे क्षात्र सद्गुण. सद्गुण म्हणलं त्यांनी, कारण सगळे गुण म्हणजे सद्गुणच असतात. गडकरी म्हणतात, शौर्य तेज प्रजा रक्षा, धैर्य निरण धीरता. ईश भक्तिनी दातृत्व, क्षत्रियांच्या अशा क्रिया. क्रियाच म्हणलं त्यांनी, जे गुण आहेत त्याच्यावरून क्रिया ठरते. भारती म्हणतात, शौर्य पराक्रम धैर्य ही तत्परता, निपुण रणी नित्य. औदार्य ईश भक्ती ही, क्षत्रिय कर्मेच जाण ही सत्य. शौर्य पराक्रम शौर्य ही तत्परता, निपुण रणी नित्य. औदार्य ईश भक्ती ही, क्षत्रिय कर्मेच जाण ही सत्य. ही सगळी क्षत्रियांची कर्म आहेत असं जाण. शंकराचार्य तेच समजावून देतात की शौर्य म्हणजे शूरत्व, तेज म्हणजे दुसऱ्याच्या दबावाने न दबणारा स्वभाव. त्याचं एक स्वतःचंच तेज असतं. सूर्यापुढे कितीही कुणी घातली, आवरणं घातली तरी त्याचं तेज लपत नाही, तसा हा क्षत्रिय असतो. आणि धृती आपण पाहिलेली की धारणाशक्ती, की ज्या शक्तीच्या योगानं उत्साहित झाल्यामुळं कोणत्याही अवस्थेमध्ये नाश किंवा शोक निर्माण होत नाही, असा स्वभाव, त्याला शक्ती, पराक्रम. आणि दक्षता म्हणजे सहजपणे प्राप्त झालेल्या कार्यामध्ये अगदी दक्ष राहणं, कोणत्याही प्रकारचं कधी भय न वाटणं, असा स्वभाव. आणि युद्धामध्ये कधीही शत्रूला पाठ न दाखवणं किंवा युद्धातून पळून न जाणं. म्हणून मगाशी त्यांनी एक जणांनी छान सांगितलं होतं की शत्रूला पळवून आणणं, आपण नाही कधी पळून जाणं. दान देण्यास योग्य असे पदार्थ मोकळ्या हाताने देणं. ईश्वरभाव, ज्यानं रक्षण करायचं त्या प्रभूबद्दल, त्या स्वामीबद्दल आस्तिक दृष्टी ठेवणं, अशी सगळी क्षत्रियाची कर्तव्य आहेत आणि क्षत्रियाचे गुण आहेत. आता खरं ब्राह्मणाच्या एकेका गुणावर भरपूर वेळ बोलता येईल, खरं असं होतं. आता शौर्य पराक्रम हा इतका महत्त्वाचा आहे की तो क्षत्रियांच्या ठिकाणी असलाच पाहिजे. सिंह जसा शिकारीला निघाला की कोणी आपल्याबरोबर येईल याची वाट बघत नाही, किंवा रात्रीच्या काळोखातनं सुद्धा हा जो शूर आहे हा वाटचाल करत असतो. त्याला कधी सूर्याची भीती वाटणार नाही. केवढाही मोठा साप येऊ, नाग येऊ, अगदी गरुडानं झेप घातली तरीसुद्धा हा कधी कचरणार नाही.
म्हणजे येणाऱ्या शत्रूवर तुटून पडण्याचं शौर्य, त्याला काही भीती नावाची गोष्टच नाही आहे. मन चंचलता त्याच्या ठिकाणी असूच शकणार नाही. तर धीर म्हणजे दुसऱ्याचा धीर खचवण्याचं कार्य त्याच्याकडं आहे, पण स्वतःचं मात्र तो धैर्य कधी खचू देत नाही. आणि म्हणूनच देशाचं रक्षण आपले आत्ताचे सुद्धा सगळे जे वीर आहेत हे करतात बघा. कितीही अडचणी आल्या तरी ते स्वतःच्या देहाची पर्वा न करता सगळं देशासाठी वागत असतात. ते शौर्य त्यांच्याजवळ असतं. आता तेजस्विता, आता मी म्हणलं तसं सूर्याकडं आपल्याला आत्ता इथं छान आहे, आभाळ आहे म्हणून सूर्याकडं बघता येते पहाटे 4:30 वाजता सुद्धा. पण भयंकर अग्नी आणि तेज सूर्य यांच्याकडे आपल्याला मध्यान्हीला बघवत नाही. तसं त्याच्याकडे एवढी तेजस्विता असते की समोरून येणारा एखादा जरी पराक्रमी राजा असला तरीसुद्धा याची तेजस्विता, जो शूर आहे, क्षत्रिय आहे, त्याची कधी कमी होत नाही. जे सूर्य जसा उगवला की सगळी नक्षत्र लोप पावतात, तशी याच्या आगमनानं सगळे पुढचे शत्रू हे नामोहरम होत. धृती, दृढ धारणा ही त्याच्याजवळ आहे. दक्षत्वाबद्दल ज्ञानदेव असं म्हणतायत, आणि पाणी हो का भलते तुके, परी ते झिणवनी पद्मफाके, का आकाश उंची अजिंक्ये आवडते या. म्हणजे काय की सरोवरातली पाण्याची पातळी जरी वाढली तरी त्यातली ही कमळं जी असतात ना, ती त्या पातळीवर तरंगत राहतात. कमळाची उपमा फार सुंदर दिलेली. म्हणजे ती पाण्यात कधी बुडून जात नाहीत. तसा आकाशाची उंची ही तशीच सर्वात जास्त आहे. कोणतीही दूरची चांदणी, ग्रह, तारे हे आकाशामध्येच असतात. तसं आकाशाबाहेर कुठलीच वस्तू नाही, इतकं आकाश उंच आहे. मग क्षत्रियाची दक्षता या आकाशासारखी किंवा त्या कमळांसारखी पक्की असते की काहीही वेळ येऊ तरीसुद्धा ते तसेच, ती स्थिरता त्यांची शिल्लक राहते. कधीही पलायन करणार नाहीत. जीवन मरणाची आता आपल्याला रामायणातली तर किती अशी उदाहरणं आहेत बघा, की प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाजवळ सगळी चौकशी केली आणि बिभीषणानं कुंभकर्णाची किंवा सगळ्यांची माहिती सगळी सांगितलेली होती. आणि जेव्हा रामचंद्राच्या बाणाने कुंभकर्णाचे हात पाय सगळे अवयव तुटून गेले होते आणि तो रामचंद्रावर जेव्हा धावून यायला लागला तेव्हा ते बाणाच्या फटकाऱ्यांनी मागे जात होते आणि पुन्हा पुढे येत होते. त्यांनी कधी कोणाची पर्वा केली नाही. कुंभकर्ण नाही, बिभीषण तर त्यांना शरणच आलेला होता. आणि रावणाला सुद्धा ज्यांनी अगदी हे केलेलं आहे. तर पाठ न फिरवणं म्हणजे राम कृष्ण हे सगळे आपले आदर्श आहेत आणि त्यांच्यानुसार हे माणसांनी धैर्य, शौर्य या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि मुख्य औदार्य पण पाहिजे. मागे मी रघुराजाची गोष्ट सांगितली होती, कर्णाची तशीच आहे. म्हणून ती एक अंगाई गीत आहे, पण त्याच्यात ह्या सगळ्यांचे गुण घेतलेले आहेत बघा. शिवरायाच्या मागीन शौर्या, कर्णाच्या घेईन उदार्या, ध्रुवचलयाच्या अभंग प्रेमा, लाभू दे शिमण्या राजाला, देव जरी मज. आई मागतीये किंवा आपल्याला, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे सगळं म्हणणारे कोण आहेत? हे शूरवीर आहेत. किंवा मधु जोशी म्हणून, मधुकर जोशी, त्यांनी लिहिलेलं एक सुंदर गीत आहे. एकदम तुम्ही म्हणाले ना गीतच आठवलेली आहे. एकदम ही याच्याशी संबंधित असं डोक्यात आली. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार.
शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे. टिळका परी सदैव ध्येयास त्या पूजावे. जे चांगले जगिया त्याचा करा स्वीकार. या लाडक्या मुलांनो, आता मुलं म्हणजे फक्त तान्ही मुलं, लहान मुलं नाही, आपण सगळी ईश्वराचीच लेकरं आणि हे सगळे गुण हे आपल्याकडं पाहिजे. शिवाजी राजांसारखं शौर्य तर कोणाकडे आहे मला सांगा तुम्ही. किती प्रकारे त्यांनी सगळ्या शत्रूंवर कधी हार खाल्ली नाही आणि सगळ्या प्रसंगांना तोंड देत राहिले. जाऊ दे, अशा सगळ्या गोष्टी एक एक आठवत राहतात. पुढचं क्षत्रियाचं झालं. आता वैश्य आणि शूद्र यांच्यासाठी एकच श्लोक वापरलेला आहे बघा भगवंतांनी. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. कृषी म्हणजे शेती, गौरक्ष म्हणजे गायींची रक्षा करणं अर्थात प्राणीमात्रांची रक्षा करणं, वाणिज्य म्हणजे व्यापार हे वैश्याचं कर्म आहे. वैश्याचं कृषी, गोरक्ष आणि वाणिज्य म्हणून कौटिल्य म्हणतो शेती, पशुपालन आणि व्यापार ही वैश्याची कर्तव्य आहेत. आणि पुढचं म्हणलेलं आहे परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. शूद्रस्य अपि छोटासा संधी आहे. परिचर्यात्मकं, परिचर्या म्हणजे सेवा. तर परिचर्या सेवा करण्याचं जे काम आहे ते शूद्राचं स्वाभाविक कर्म आहे. म्हणजे शेती, पशुपालन, व्यापार हे वैश्याचं स्वाभाविक कर्म आहे. आणि श्रम, ज्याच्यामध्ये श्रम करावे लागतात असे श्रम आणि इतरांची सेवा हे शूद्राचं कर्म आहे. आता बघा, आपण आपल्याला तपासून पाहायचं की यातलं मी कोणकोणतं करतो. कदाचित चारही वर्णाचं कॉम्बिनेशन आपल्या ठिकाणी असेल. शिकवण्याचंही काम करत असू, संरक्षणाचंही काम करत असू, थोडाफार व्यापार करत असू आणि सेवा करत असू. गमतीनं मी स्वतःच उदाहरणं अशी द्यायची की अध्यापन करतो, करायला आवडतं, मिळतं. वडीलही तेच करत होते, आई तेच करत होती, म्हणून आम्हाला अध्यापनाचं काम छान करायला मिळालं. मोठी बहीण असायची. सगळ्यांनी हे कार्य चांगलं केलेलं होतं. पण कॉलेजने मला NCCला पाठवलं, हाही मी मागे सांगितलेला मुद्दा. आणि सगळी ती शौर्याची जी काही कौशल्य आहेत ती आम्हाला शिकायला मिळाली. फायरिंग शिकायला मिळालं, सगळे मॅप रीडिंग, अमुक तमुक. आणि त्याच्यामध्येच हायजीन आणि ह्यांची सेवा, होम नर्सिंग तेही विषय होते. त्यामुळंच नर्सिंग कसं करायचं, सेवा कशी करायची, मग ते पेशंटची असेल, घरातल्यांची असेल. आणि हीच एक स्त्री पुन्हा घरातल्या सगळ्यांची, म्हाताऱ्या लोकांची, वृद्धांची सेवा करत असते. म्हणजेच एक स्त्री असेल किंवा एक व्यक्ती असेल, ती चारही वर्णांचं काम करते. म्हणून ती चारही वर्णांनी युक्त आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आपल्या घरातही, आपल्या सभोवताली अशी आपल्याला हे दिसत असतात. शेती, व्यापार, गोरक्षा वैश्य कर्म स्वभावता. करणे पहिली सेवा शूद्र कर्म स्वभावता. पहिली त्यांची सेवा करणं हे काम आहे, तो शूद्र आहे. आणि खरंच पाहते मी कित्येक लोक असे अगदी सेवाभाववृत्तीनं खूप लोकांची सेवा करतात, घरच्यांची, बाहेरच्यांची, जिथे जिथे वेळ पडेल तिथे सगळ्यांची. आणि त्यात त्यांना आनंद मिळतो. करणे पडली सेवा शूद्र कर्म स्वभावता. संत तुकाराम म्हणतात, उदरार्थ कुटुंबार्थ मी आत्ता सांगितलं, करी कृषी वळी स्वार्थ, परितयात परमार्थ, जे रक्षण गायीचे. परमार्थ आहे गायीचं रक्षण करणं, किती महत्त्वाचं आहे बघा. द्रव्य व्यवसावो तेवी वाणिज्यात उठा ठेवी,
वैश्यकर्म तृतीय भावी तू ओळखे सुजाण. आता शूद्र जो का असे वर्णत्रय सेवावसे. त्याचे जीवन जाण ऐसे चार वर्णा या क्रिया. सांगावया हे कारण क्षत्रिय वंशी तू निर्माण. झाल्या सुटेल कैसे रण तुकया जैसा संसारू. अगदी सोपं बघूया एखादं. शेती गोखले म्हणतात, शेती व्यापार गोरक्षा वैश्यकर्म स्वभावता. शूद्राला लाविले कर्म सेवा त्रैवर्णीची तशी. सेनापती बापट म्हणतात, कृषी गोरक्षा व्यापार वैश्यकर्म स्वभावज. परिचर्याचा करी हे शूद्रकर्म स्वभावज. अशीच प्रत्येकानं सांगितलेली आहे. शंकराचार्य म्हणतात, कृषी गोपालन आणि वाणिज्य, भूमीची नांगरट इत्यादी जी सगळी कर्म आहेत याला कृषी असं म्हणतात. आणि गाईचं पालन करणं हा भाव गोरक्ष. तसंच क्रयविक्रय रूप कर्माचं नाव आहे वाणिज्य. तो वाणिज्याचं कर्म आहे. आणि ही 3 वैश्यांची कर्म आहेत, कृषी गोरक्ष आणि वाणिज्य. आणि वैश्य जातीचं हे सगळं कर्म आहे किंवा वैश्य वर्णाचं हे कर्म आहे. आणि परिचर्यात्मक म्हणजे सेवारूप कर्म हे शूद्राचं कर्म आहे. काहीच वेगळं त्यात सांगण्याजोगं काही जास्त नाहीच आहे. जी ज्याची कर्म आहेत, जी ज्याची आवड आहे त्यानुसार ही कर्म. आता शेती करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. करे गुरं बाळगणं. शेतकरी जर म्हणला नाही बाबा मला गुरांचं जमणारच नाही, त्यांनी ते करायलाच पाहिजे. आणि थोडाफार त्याला व्यापार करावाच लागतो ना. जे पिकवलेलं आहे ते विकायचं. आता व्यापारी ही आपल्याकडे वेगळीच संकल्पना आली की शेतकऱ्यांकडनं कमी किमतीत धान्य घ्यायचं आणि मोठ्या प्रमाणात फायदा घेऊन विकायचं. तर तो भाग वेगळा आहे. पण ही जी स्वतःची कर्तव्य आहेत ही छान सांगितलेली आहेत. वैश्याची शेती, पशुपालन आणि व्यापार. आणि त्याच्याकडे कुठलेही हे नसणार आहेत, म्हणजे दुर्गुण नसणारच आहेत. आणि सगळ्यांची सेवा करणं हे शूद्राचं कर्तव्य आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.